लागले पुढे एफआयआर शांत बसा तुम्ही फक्त बाकीचं तुम्हाला शांत बसा म्हणून सांगितलं त्याच्यात 307 वाढवा 307 वाढवा त्या मुलीची त्या छोट्या तिचं ते 2-3 घंटे त्यांनी अपहरण केलं ती अपहरणाची पण करा त्या 2 म्हणजे नको आम्हाला तुम्हाला सहकार्य करायचंय आणि आम्हाला आमच्या छत्रपतीसाठी लेखीसाठी न्याय पाहिजे आमच्याकडून वाईट कृत्य कुठलंही होणार नाही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही खरं आहे पोराव आम्ही तुम्हाला शब्द दिलाय पण मी 25 तारखेच्या नंतर सर ऐकणार मी 25 तारखेच्या नंतर राज्याला आवाहन करीन 12 वर्षाची पण मुलगी तिला पण लागलेलं आहे असं वड मारलं तिचा कान कापला पुन्हा कान कापलेला आहे तिचा पुढे आणि एक तो हे सौरभ आपल्या सौरभचा हात मोडलेला आहे म्हणजे दगड टाकून जीव मारण्याचा प्रयत्न सर त्या पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी होते सर त्या कलमा घेतल्यानंतर तर ते घ्यावं लागतील आणि मला एक मला त्या व्हिडिओ मध्ये असं दिसलं थांबरे मला त्या व्हिडिओ मध्ये सर असं दिसलं की इथं पोलीस बांधव होते काही त्यांचा सर्व नसता त्यांचा निलंबितचा ऑर्डर करा त्यांचा अधिकारी एसपी साहेबांना आहे त्यांच्या चौकशीचा आदेश दिले त्यांच्या चौकशीचा आदेश दिले एसपी साहेबांना असं ते म्हणतात त्याला निलंबित त्यांच्या समोर जर हल्ला होणार असला तुम्ही हे बघा तुम्ही स्टेटमेंट द्या पुन्हा स्टेटमेंट शांततेत द्या रात्री त्या घाबरलेल्या होत्या स्टेटमेंट त्यांच्याकडून हुकलं असं तुम्ही स्टेटमेंट घ्या पुढे नाव घ्या 307 त्याच्या अधिकारात ते अपहरण केलं त्या मुलीचं एका छोटी कुठे स्टेटमेंट घ्या ते गुन्हे दाखल करा त्यांना सगळ्यांना अटक करा आमची बाकी काही मागणी नाही तुम्हाला आमच्याकडून पूर्ण सहकार्य आहे परवा 25 तारखेपर्यंत त्यांना 25 तारखेपर्यंत सहकार्य करू आपण यांनी नाही केलं आम्ही राज्यातून पुण्यातून विदर्भ कसा बाहेर निघत नाही विदर्भाकडे मी बघतो उत्पन्न झाला आहे ही जिजाऊची पवित्र भूमी आहे या भूमीतले मराठे आणि कुणबी झोपले का तुम्ही तुमच्यावर वेळ नाही येणार का असे तुमच्या लेखीवाडीवरती विदर्भ आणि खानदेशातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहिलेला मला दिसला नाही पाहिजे मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय इथं जर पोऱ्याला अन्याय होणार असला ना तर तुम्हाला सगळ्यांना जर आता हे आरोपी अटक झाले नाही 307 पासून अपहरणाचे सगळे गुन्हे शांतता भंग केला यांनी 4था मुद्दा जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न यात लाभ आहे ती टोळीचा पण आम्हाला जातीय दंगल होऊ द्यायची नाही कारण यांच्यामुळे गोरगरीबावर अन्याय व्हायला नको कारण यांच्या सुद्धा गोरगरीब काही लय चांगले लोक आहेत हे असल्या स्वार्थी लोकांमुळे आणि ती कानाला ते लागलेली दुसरी कोणची आहे तिचे पण स्टेटमेंट आहे तिचं अपहरण केलं घाबरायचं कोणी नाही मी तुमच्या माग आहे सगळ्यांच्या आणि कसे स्टेटमेंट घेतले मी गाडीत बसलो की मुख्यमंत्र्याला बोलतो मी रात्री पालकमंत्र्याला सांगितलंय तुमचे प्रतापराव जाधव साहेबांना सुद्धा रात्री सांगितलंय तुमच्या भूमीत अशी घटना होत असली तर आम्ही शांत बसणार नाही एसपी साहेबांना बोललो तांबे साहेबांना कोकळे साहेबांना बोललो त्यांनी सांगितलं सगळ्यांवरती गुन्हे दाखल होऊन सगळे अटक होतील आता मला यांनी सांगितलं 21 जण अटक झाले चाबरे पळून गेले दिसतात बरेच जर आवडतच मला घर राहिली आणि जे लाभार्थी नाही जे टोळीतले ते गटले हे चाबरे पळून गेले लवकर सापडत नाही होईल ना मी आपण सगळ्यांनी 25 तारखेपर्यंत विश्वास ठेवायचा का पोलिसांवर वेळ दिला पाहिजे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला वेळ दिला पाहिजे नाही दिलं तर मी म्हणलं मी आहे तुमच्या माग तुम्हाला सांगतो इथं काहीच नाही ती एकदा जर आव्हान झालं ना तर कोण कोण आहेत ना आपण कारवाई करू त्यांची आपण कारवाई आपल्याला पण करता येते मी दाते साहेबाला सुद्धा बोलतो महासंचालकाला गाडीत बसल्या हे प्रयोग चांगला नाही यांनी केलेला छत्रपती शिवरायांचा अपमान पुतळा काढून फेकून दिला लयच मात झाला नाही लय मात झाला अति महिलेला मारणं
तुम्ही येऊ द्या तर आता. अरे पोलिसावर विश्वास ठेवा. ही पुतळ साहेब, ही पुतळ हलणार नाही बरं का कधीच. हा. मी सांगतोय काय,